आम्ही एकमेकांकडे बघत पण नव्हतो. ते आम्ही रोमॅन्टिक सीन असं कश्मीर आपण कसं असायचो रे असे असायचो आम्ही. त्या भांडणामध्ये कश्मीर करेक्ट बाजूचा आहे आणि मृण्मयी चुकतीये, त्यामुळे तो सतत माझ्या बाजूला. कुणाचीच बाजू मी घेतली नव्हती. ते भांडण शांत व्हावं एवढी माझी इच्छा होती की, कारण मृण्मयी मला जास्त जवळची आहे काश्मीरपेक्षा. म्हणले काय तुझं प्रॉब्लेम काय, तू शिव्या का नाही देतेस? सर नाही ट्राय करते सर, आपण हे चेंज करायचं का नाही, तू हीच शिवी द्यायची. हे फारच गोडबाळ होतं बरं. शिव्या म्हणजे काही शिव्या नव्हत्या, बावळट मूर्ख. नाही, त्याच्या पुढे होतं काही बावळट दिलेलं होतं. हाउ डेअर यू अब्यूज कृष्णा. मी किस केलं त्याला. मी हरले नाही, मी तुला जिंकू दिलं. महेश मांजरेकर दिग्दर्शित एक राधा एक मीरा हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येतोय. माझ्यासोबत आता मी इंट्रोडक्शन करताना आता कसं म्हणू ना, सगळ्यांना ओळखता तुम्ही, पण मला असं थोडंसं वेगळं म्हणावं असं वाटतं की माझ्यासोबत आहे राधा, माझ्यासोबत आहे मीरा. राधा मीरा आली की श्रीकृष्ण हवाच, आणि श्रीकृष्ण म्हटला सोबत आला की त्याच्यासोबत सुदामा हवाच. म्हणजे मी थोडं वेगळं इंट्रोडक्शन याच्यासाठी केलं की नावं सगळ्यांना माहिती. आता मला पोहे येतात. बरं, मी जसं आता म्हटलं माझ्यासोबत राधा आहे, मीरा आहे, श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण असलं की सुदामा हवाच असं म्हटलं, पण मी सुरुवातीला तुला विचारेन की आम्ही सिनेमा पाहतो, जे काही आम्हाला थोडं थोडं आता दिसतंय ते हळूहळू कळू लागलंय. राधा मीरा म्हटल्यावर लव्ह स्टोरी आली आणि 3 जण तुम्ही भन्नाट दिसताय. सर्वप्रथम मी सांगते, कारण ज्या निसर्गरम्य वातावरणात स्लोवेनियाला हे शूट झालंय, युरोपची ती बाजू आम्हाला पाहायला मिळणार आहे, ते तर एक भाग आहेच. पण एकतर मला सांगशील की मी जो खट्याळपणा आता बघतेय तो सेटवर कसा होता श्रीकृष्णाचा आणि नंतर सुदामाचा? आय थिंक आम्ही मिस केलं सेटवरती हा खट्याळपणा, कारण सेटवरती म्हणजे हा एकटाच बिचारा आमची भांडणं सोडवण्यामध्ये त्याचा जीव जाणार होता. पण सेटवरचं वातावरण याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. आम्ही एकमेकांकडे बघत पण नव्हतो. काश्मीर तू सोडवले म्हणतो हो. मला वाटलं संदीप दादा आय विश की आम्ही जसे आता आहोत तसे जर का तिकडे असलो असतो तर आम्हाला आणखीन मजा आली असती. सिनेमा खूप सुंदर झालाय, पण आमची मैत्री सिनेमाच्या शेवटच्या दिवशी झाली. म्हणजे का, म्हणजे इतकी सुंदर टीम असताना मैत्री का नाही झाली? की भांडण टोकाचं दोघांचं. आम्ही बघायचो नाही एकमेकांकडे सेटवर. तुमचं पण मला आता आवडेल तुझ्याकडनं जाणून घ्यायला की काश्मीर सोबत हा पहिला सिनेमा आहे तुझा, त्यामुळे आपण असताना दुसऱ्या सिनेमांमधनं एखाद्या हिरोला पाहत असतो, पर्सनली आपल्याला काही माहित नसतं त्या माणसाविषयी, पण जेव्हा काम करतो तेव्हा हळूहळू गोष्टी कळू लागतात आणि आपल्यात एक बॉन्डिंग होतं किंवा होत नाही. तर मला काश्मीर विषयी सिनेमा करायच्या आधी तू काय ऐकलं होतंस? काहीच नाही. आणि नंतर की तुला कसा वाटायचा फक्त पडद्यावर पाहून आणि नंतर? आय डोंट नो, पण आम्ही एकमेकांबद्दल असं काही खूप खूप ऐकलं नव्हतं. म्हणजे काश्मीर कधीच माझा मित्र नव्हता ना, आणि ऑब्व्हियसली मी त्याची मैत्रीण नव्हते, त्यामुळे आम्ही सर्कल सेम नव्हतं. सो आम्ही प्रोफेशनली भेटलो पण आमचं काही जमलंच नाही. आम्ही अजिबात म्हणजे, आणि माझं आय एम शुअर त्याचा पण त्याच्या आधी त्याच्या को ॲक्टर्स बरोबर असा अनुभव नसेल, माझा पण नाही, कारण मी आतापर्यंत जेवढ्या मेल को स्टार्स बरोबर काम केलं तर ते माझे लाईफ लॉंग मित्र झाले. म्हणजे ते पण म्हणजे सेटच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हसून खेळून धिंगाणा मस्ती वगैरे 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 सगळं केलंय. एक राधा एक मीराच्या सेटवरती आम्ही बघायचंच नाही एकमेकांकडे. आम्ही रोमॅन्टिक सीन असं कशी आपण कसं असायचो रे असे असायचो आम्ही. आणि मग ते ऍक्शन म्हटल्यावर मग आम्ही काहीतरी रोमॅन्टिक सीन करू आणि हे करू आणि ते करू, आणि शेवटच्या दिवशी काहीतरी झालं आणि आम्ही एकमेकांशी बोललो, आणि ते आम्ही पहिल्यांदा बोललो आणि म्हटलं की एअरपोर्टला जाताना आणि एअरपोर्टला जाताना पण सर शूट करत होते. आम्ही ज्या गाडीने एअरपोर्टला जात होतो ना, ती कन्व्हर्टेबल BMW होती. आम्ही जाईपर्यंत महेश सर ऑन रोड शॉट्स पण घेत होते, वरनं ड्रोन येत होता आणि आम्ही एअरपोर्टला झालो फ्लाईट पकडायला. ते म्हणले नाही पण जाते जाते ये रोड के भी मेरे शॉट्स हो जाएंगे.
एअरपोर्टला फ्लाईट पकडेपर्यंत शॉट घेत होतो. आणि तेव्हा आम्ही बोललो कारण त्याच्या आदल्या दिवशी शेवटचा दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी आमचं बेकार म्हणजे बेकार भांडण झालं होतं. भांडण झालं होतं. म्हणजे नंतर तर म्हणजे आता म्हणजे मी आय मेड शुअर की मी त्याला टोचरं बोचरं बोलून वगैरे वगैरे वगैरे, आणि ते त्याला बिचारायला लागलं असेल नंतर. सो तो म्हणाला पुन्हा सॉरी ना सोड ना, आणि तो सॉरी म्हटल्यावर माझं झालं हो हा सॉरी म्हणू शकतो. म्हणजे हा चांगला आहे की काय, याला सॉरी म्हणता येतं. आणि आम्ही मित्र झालो आणि आम्ही इतके घट्ट मित्रमैत्रिणी झालो की मी कायम सांगते, म्हणजे आत्ताच नाही, मी बाकी पण खूप इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय की काश्मीरच्या घराची किल्ली आहे माझ्याकडे. मध्यंतरी माझं एक ऑनगोईंग प्रोजेक्ट होतं माझ्या घराचं, जे 1.5-2 वर्ष माझ्या इंटेरियरवाल्यांनी घरच पूर्ण नाही केलं. ते अख्खा काळ मी काश्मीरच्या घराची किल्ली माझ्याकडे होती. कधीही आम्ही नसलो तरी इतके घट्ट मित्रमैत्रिणी झालो त्या कॉन्व्हर्सेशन नंतर. पण अशी होती आमची अख्खी शूटिंगची ट्रिप वेगळी. पण काश्मीर, जसं मृण्मयी म्हणाली की मी खरंच काही मला त्याच्याबद्दल असं ऐकायला मिळालं नव्हतं की तो असा आहे तसा आहे, आणि मग हळूहळू मैत्री नाही शेवटच्या दिवशी झाली असं ती म्हणते. पण तुझ्या बाबतीत कसं होतं? तू मृण्मयी सोबत पहिला सिनेमा करायचाय, आपण असताना बाबा कशी आहे, बरी आहे ना, म्हणजे को ऍक्टर माझी, ही काही चौकशी केली होतीस का? आणि नंतर तिच्याबद्दल आधी काही माहिती होतं का? आणि भेटल्यानंतर तिच्यासोबत काम केल्यानंतर कट्टू तिच्याविषयीचं मत कसं झालं? तिच्याविषयी आधी असं काही नव्हतं माझं. मी तिचं काम बघितलेलं होतं, ऑफकोर्स जास्त काम केलं होतं तिने माझ्यापेक्षा. आत्ताही तिचं व्हॉल्यूम ऑफ वर्क आणि बॉडी ऑफ वर्क माझ्यापेक्षा मोठा आहे जास्ती. पण तिच्याबरोबर काम केल्यानंतर किंवा करताना मला एक जाणवलं, मला थोडंसं जाणवलं की ही खूप सुंदर अभिनेत्री आहे आणि मी तिच्या लेवलला नाही आहे. सो आय हॅड टू पुश मायसेल्फ टू गो टू हर लेवल अभिनेत. आणि हे मी उगाच बोलणारा नाही आहे, मी मला काही शुगर कोट करायची गरजही नाही, आणि मी करतही नाही, तुला माहिती आहे, मी तडक फडक देतो इंटरव्ह्यू. पण ती आहे खरंच, शी इज अ ब्रिलियंट ॲक्टर. आय फील लिटल अंडर रेटेड ऑल्सो. मला असं वाटतं एक राधा एक मीरा एक वेगळीच मृण्मयी दाखवणार आहे आणि ती भाव खाऊन जाणार आहे या सिनेमात. हे मी खरंच बोलतो मनापासून बोलतो, माझ्यापेक्षाही जास्त नाही. एक प्रोफेशनल म्हणून मी फिल्म बघितल्यावरती की खरं संध्या पण अग्री करेल, तू पण अग्री करेल, तिचा रोलच तसा आहे. आणि तो तिने वठवलाय, आणि तो ती करत असताना मी ते एक्सपिरियन्स करत होतो, आणि मला असं वाटत होतं की किती छान अभिनेत्री आहे यार, खूपच भारी. मग इकडनं येतो अभिनय पूर्ण, आणि तो डोळ्यातनं येतो बाहेर, तो दिसतो, खूप फॅब्युलस. सो आय हॅव अ सर्टन अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट फॉर. आणि आधी नाही, कारण आधी नाही म्हणजे आधी रिस्पेक्ट नव्हता असं नाही. तू जे म्हणतेस की कशी असेल काय असेल ना, आय टेल यू व्हेरी फ्रँकली, मी एखाद्या प्रोजेक्ट मध्ये एंटर करतो ना, मला खरंच इट डझंट मॅटर कोण आहे समोर. मी कधी विचारत पण नाही पहिल्या ह्याच्यात की कम्फर्ट झोन बघत नाहीस म्हणजे नाही. यू आर गोना गो, आणि ते कम्फर्ट झोन निर्माण करावा लागणार आहे तिकडे सेटवरती, व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड फॉर द फिल्म. आणि माझ्याकरता मी आहे ना, मी जर का सिलेक्ट केली की ही फिल्म मी करणार आहे, तर मी आहे पुरे. आता बाकी कोणी ते दिग्दर्शकांना ठरवू दे, त्यांच्या हिशोबाने येते वगैरे, तो त्यांचा कॉल आहे. मी विचार पण नाही करत की मग हे असं कसं, मला जाऊन माझं काम करायचं, पैसे मिळतात, सो ओके. संदीप, मी जसं म्हटलं सुदामा, म्हणजे आम्हाला माहिती नाहीये तुझी नेमकी भूमिका काय आहे. मी आपलं जस्ट म्हटलं सुदामा. नाही, अगदी बरोबर आहे. सुदामा म्हणजे तू जेव्हा सगळी ही उपमा देत होतीस तर ते मला खूप आवडलं, कारण ह्याच्या आधी कोणी अशा प्रकारचं बोललेलं नाहीये. कृष्ण, राधा, मीरा इथपर्यंत आहे, पण सुदामा हे एक नवीन तू मला नाव दिलेलं आहेस. आणि तसंच आहे पात्र, फक्त कृष्णाचा मित्र नाहीये, तर राधेचा मित्र आहे. आणि तू काय विचारलं होतस? नाही, त्याच्यानंतरचा प्रश्न की सुदामा आहेस का? हा, सुदामा आहेस का? पण आता ते उत्तर मी दिलं. पण ही जी टीम आहे, या टीम सोबत काम करतानाचा तुझा अनुभव, आणि जसं सगळेच म्हणतात, तो प्रश्न दुसरा प्रश्न विचारला नव्हता. बरं, सगळेच म्हणतायत की जसं दोघांनी सांगितलं की आमचं काही आधी खूप चांगलं होतं, खूप मैत्री होती, असं नाही, पण शेवटच्या दिवशी झाली. पण तुझं कसं काय सगळ्यांची सूत जुळलं? नाही, काश्मीरचं आणि माझी चांगली ऑलरेडी आहे मैत्री होती. आम्ही देऊळबंद मध्ये काम केलं होतं. त्या भांडणामध्ये काश्मीर करेक्ट बाजूचा आहे आणि मृण्मयी चुकतीये, त्यामुळे तो सतत माझ्या बाजूला. नाही, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, कुणाचीच बाजू मी घेतली नव्हती. ते भांडण शांत व्हावं एवढी माझी इच्छा होती की, कारण मृण्मयी मला जास्त जवळची आहे काश्मीरपेक्षा.
बसमध्ये जे तू माझ्याशी मोठे मोठे गप्पा मारले सगळं खोटं होतं. जे मला वाटतं की कसं काश्मीर तू एवढा चांगला मुलगा आहे, आपला प्रेमभंग झाल्यासारखं विचारतो मला. आपला प्रेमभंग झाला का? ते सगळं खोटं होतं संध्या. तुम्हाला जी वचनं दिली होतीस ती नाही. हा नाही नाही, खूप खूप धमाल केली आम्ही. पण काश्मीर आणि मृण्मयीच्या भांडणामध्ये मी आपलं भरडला गेलो पेक्षा मी काश्मीर बोलणार आहे तिच्याशी, बोल ना. शेवटच्या दिवशी त्यांचं भांडण म्हटलं. पण मला आनंद याचा आहे की दोघंही सीन करत असताना मात्र दोघांनी त्यांचं 100% या सिनेमामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना सिनेमामध्ये इंटरेस्ट आहे. हे सेटवर बोलले की नाही बोलले ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि ते बघताना असं वाटेल की काय मैत्री आहे या दोघांची, खूप धमाल केली असणार आहे असं ते आहे. आणि हिची आणि माझी या सिनेमातून खूप चांगली मैत्री झालीपेक्षा असं भावा बहिणीचं नातं असतं तसं झालं. साताऱ्याला गेल्यावर मी नेहमी हिला फोन करतो, हिच्या घरी जातो. हिचं माणूस पण, हिचा स्वभाव, हिचं प्युरिटी, ही सगळी सिनेमामध्ये फ्रेशनेस, जेवण फ्रेशनेस, हा सगळं सिनेमामध्ये ग्राउंडेड असणं, हे सगळं सिनेमामध्ये हिचं कॅरेक्टर सुद्धा वर्क होईल असं मला वाटतं. आणि धमाल टीम, महेश सर, मेधा मॅडम हे अन्नदाते आणि अन्नपूर्ण असल्यामुळे जेवणाचं काय विचारायलाच नको सेटवर. आम्हाला तिकडे सुद्धा आम्ही काय वेड्यासारखी जेवायचो. म्हणजे इकडनं सगळं कुक गेला होता, सगळी टीम गेली होती, सगळे इन्ग्रेडियंट्स गेले होते. त्यामुळे आम्हाला असं घरच्या जेवणाची आठवण वगैरे 20 दिवस मस्त इंडियन फूड आम्हाला मिळालं. कारण आम्ही तेव्हा फूडी या कॅटेगरी मधले नाही, मी होती आणि मी बाहेर जाऊन एक्सप्लोर पण करायची. वेळ होता तेव्हा. हा, कारण तुमचे सीन्स असायचे, मला वेळ होता. मग ह्यांनी मला बराचसा प्रयोग पण करून दाखवलेला. वराड निघाला लंडनचा. आणि हा, शॉपिंग वर ऑफकोर्स. आणि मला तुला विचारायचंय की तो नाही करायचा, तो माझ्या सोबत यायचा. बरं, मला सुरभी तुला विचारायचंय की असं असतं ना की आपण नवीन कुठल्याही कॉलेजमध्ये एखादी नवीन मुलगी आली की जसं एक रॅगिंग हा प्रकार असतो किंवा मुलगा आला, रॅगिंग हा प्रकार असतो. मग एका फिल्मच्या सेटवर सुद्धा एखादी नवीन अभिनेत्री आली किंवा नवीन अभिनेता, मोस्टली नवीन अभिनेत्री आल्यावर असं काही अनुभवायला मिळालं का आपले सिनियर्स? अजिबात नाही. कारण ते दोघं त्यांच्या भांडणात इतके इन्व्हॉल्व होते की आय वॉज इन माय सेफ झोन. मला अजिबात कोणी बुली केलं नाही. इनफॅक्ट मी त्यांचे भांडणं बघून थोडीशी अशी व्हायची, हा तिची चेअर ओढतोय, तिला खाली पाडतोय, ती त्याला बोचकारतीये, चिमटे काढतीये, हे सगळं चालू असायचं. आणि हा संदीप दादा मला भरपूर एंटरटेन करायचा. म्हणजे मी नाही, हे मला आठवतंय. झालंय प्रॉपर, म्हणजे तू पडायच्याच ह्याच्यात होतीस वगैरे, एवढं झालंय. आणि संदीप दादानी मला इतकं हसवलंय की म्हणजे असं डोळ्यातनं पाणी येस तर हसतो, एवढं हसवलेलं आहे. त्यामुळे मला नाही, रॅगिंग हा विषयच नाही, अजिबात नाही. बरं, महेश सरचं डिरेक्शन आहे आणि जसं आम्हा सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांनाही की सेटवर महेश सर काम करताना स्ट्रिक्ट असतात, पण त्या व्यतिरिक्त ते खूप मजा धमाल सगळ्यांशी, आपल्या आर्टिस्टशी खूप छान असतात. तुझ्या बाबतीत कसं होतं? तसंच होतं. किती ओरडले? किती वेळा ओरडले? टू स्टार्ट विथ, माझी फॅमिली थोडी स्केप्टिकल होती की मी मूवी करतेय म्हणून. तर माझे वडील जेव्हा महेश सरांना भेटायला गेले तेव्हा सरांनी एकाच वाक्यात सांगितलेलं दॅट शी विल बी अनदर डॉटर इन द फॅमिली, आणि ही ट्रीटेड मी दॅट वे ओव्हरऑल. तर मला एक सीन आठवतोय, आपण वायनरीमध्ये शूट करत होतो ज्याच्यात मी ऍक्च्युली नव्हती. येस. आणि मला ह्याच्यासोबत एक रोमॅन्टिक सीन द्यायचा होता आणि फॉर सम रिझन ते होतच नव्हतं. मला काश्मीर तेव्हा म्हणला, पण सुरभी बघ ना माझ्याकडे, मी किती छान आहे, करू शकतेस तू रोमॅन्स. आणि फॉर सम रिझन ते होत नव्हतं. आणि सर मला इतके जोरात बोलले, एवढं सोपं तुला जमत नाहीये का? तर ते थोडंसं पाणी आलं अँड दॅट सीन केम आउट रिली वेल. म्हणजे ते इमोशन्स जे आले. आणि त्यानंतर कट बोलल्यावर मी जाऊन भरपूर रडली, कारण सर जोरात बोलले होते. लेटर सर गॉट टू नो की ही काल रडली आहे. त्यानंतर सरांनी नुसतं म्हणजे जे पण सांगायचं ते, सुरभी ऐक आपण बसू, एकदम छान सांगितलं. तर ओरडणी तर मी खाल्लेली आहे. अजून एक सीन तुला आठवतोय का माहित नाही, आपण महाबळेश्वरमध्ये करत होतो आणि मला शिव्या द्यायच्या होत्या, भरपूर शिव्या द्यायच्या होत्या. आणि माझ्याकडनं ते होईच ना, कारण की शिव्या कशा देऊ मी, अशी होती मी. ते पण महाबळेश्वर इज लाईक वेअर आय स्टे. तिथे सगळी लोक पण माझ्या ओळखीची होती. तर मी सगळा डायलॉग छान बोलायची आणि जेव्हा ते शिव्या यायच्या तेव्हा मी असं जस्ट पुटपुटायची. तर सर म्हणले, काय तुझं प्रॉब्लेम काय, तू शिव्या का नाही देतेस? सर नाही, ट्राय करते. सर आपण हे चेंज करायचं का? नाही, तू हीच शिवी द्यायची आहेस.
मग ह्यांनी मला बाजूला नेलं की सुरभी ही शिवी सान्वी देते, सुरभी नाही देते, गो अहेड डू इट. तर हा सीन तसा झाला होता. आणि हे फारच गोडबाळ होतं. बरं शिव्या म्हणजे काही शिव्या नव्हत्या, बावळट मूर्ख नाही, त्याच्या पुढे होतं काही बावळट मूर्ख दिलेलं होतं. इथपर्यंत आहे त्याच्या पुढे जमत नव्हतं, पण झालं ते समाव झालं. आवडलं ते म्हणजे आणि माझ्याच एरियाच होतं. नवीन येत असतं तर कदाचित मी पण मृण्मयी तू या आधी सरांसोबत काम केलेस, भरपूर, हो. खूपच काम केलेस, त्यामुळे आपण असं असतं ना, तरी पण त्यांच्यासोबत नवीन सिनेमा करताना आपण बरेच ह्याच्यात असतो की बाबा सरांसोबत करायचंय, हे चुकलं तर आपल्याला सॉलिड दणक्यात एखादी मस्त मिळणार आहे. माझा त्यांच्याबरोबरचा अनुभव असा होता की मला कधीच ओरडा पडला नाहीये. वा. खरंच आतापर्यंत मी महेश सरांचा ओरडा खाल्ला नाहीये. ते खूप लोकांना ओरडताना मी खूप एन्जॉय केलंय. पण मी आतापर्यंत असा थेट त्यांचा ओरडा खाल्ला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे माणूस म्हणून ते कसे आहेत हे मला इतकं माहितीये की कधी कधी असं होतं की ते चिडलेले किंवा पॅनिक मोडमध्ये असतात, त्याच्यामुळे आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, ऑल्दो ते तुमच्यावर चिडलेले नाहीये, जस्ट वातावरणामुळे. तर ते मला माहिती असतं की हे तेवढ्यापुरतंच आहे, म्हणजे हे काही ते नाहीये किंवा ते असे चिडलेले किंवा, तर मला कधी त्या गोष्टीचा फरक पडला नाही. त्यामुळे माझ्या परफॉर्मन्सवरती सर कितीही अपसेट असले कुठल्याही गोष्टीवरून तरी तसा थेट परिणाम झाला नाही, आणि म्हणून मी कधी बोलणी पण खाल्ली नाहीये. नाहीतर घाबरूनच परफॉर्मन्स चालायला लागतो की एवढा मोठा, आणि इज अ लेजंड, म्हणजे खूपच मोठं नाव आहे महेश मांजरेकर हे, आणि त्यांच्याबरोबर खूप आधीपासून काम करत होते, तर लाडावून तर ठेवलंच सरांनी. म्हणजे ते खरोखरच आम्हाला बापासारखेच आहेत, त्यांच्याच जागेवरती आहेत. आणि महेश सरांबरोबर काम करताना मला मजा येते, मला कामच करायला लागत नाही ऑनेस्टली, कारण ते जेव्हा सीन वाचून दाखवत असतात तेव्हा मी फक्त एकदा सर काय करतायत ते बघते आणि मी तसंच्या तसं करते. इतकं सोपं असतं माझ्यासाठी. काश्मीर मला फॅब्युलस एक्सपिरियन्स होता. आय हॅड अ व्हेरी गुड टाइम आय थिंक महेश सरांबरोबर. खूप छान. आणि एक दिग्दर्शक आहे ज्याचा एक्सपिरियन्स एवढा आहे, आणि क्लॅरिटी त्यांना क्लिअरली त्यांचा चित्रपट त्यांच्या मेंदूमध्ये छापला गेलेला आहे विथ एडिट. सो एवढी क्लॅरिटी असल्यावरती यू जस्ट हॅव टू गो अँड सरेंडर. तुम्ही सांगा मी करतो, अँड द टेक्स्ट इज द किंग. ते टेक्स्ट पण ते कधी कधी ऐनवेळेस बदलतात, त्यांना अजून काहीतरी छान सुचतं म्हणून, मग ते जे सांगतात ते पटकन ऐकायचं आणि सरेंडर करून टाकायचं. सो आय हॅड अ गुड टाइम या. आणि आय फील मराठीमध्ये माझे ऑल टाइम फेवरेट 2 चित्रपट आहेत. त्यातला त्यांचा एक आहे, मी ज्याच्यामुळे फॅन होतो त्यांचा, एक काकस्पर्श असा चित्रपट झाला नाही आणि होणारही नाही परत बहुतेक, आणि दुसरा एलिझाबेथ एकादशी. सो त्या काकस्पर्शचा डिरेक्टर आहे म्हणल्यावरती विषय संपला माझ्याकरता असं आहे. आय थिंक ते दिलंय त्यांनी सिनेमाला आणि ते कैक वर्ष राहणार. नाही असं असतं ना, आणि बऱ्याच ऍक्टर्सचं की बाबा महेश मांजरेकरांसोबत एखादा तरी सिनेमा करायला हवा, आपल्याला मिळायला पाहिजे त्यांचा सिनेमा, असं खूप जणांना वाटत असतं. आणि काहींना ती संधी पटकन मिळते, काहींना त्याची खूप वाट पाहावी लागते, काहींना मिळत नाही. तुझ्या बाबतीत तू असा कधी विचार केलास ऍक्टर म्हणून, जेव्हा एक तुझी ग्रोथ आता सुरू झाली तेव्हा, की बाबा या डिरेक्टर सोबत काम करायचंय, मला याच्यासोबत काम करायचं, त्याच्यामध्ये महेश मांजरेकर महेश मांजरेकरांसोबत झालाच की, पण मग काही विचार करण्याच्या आधीच झाला. सो या तू केलाच नव्हतास विचार, अच्छा मिळालास, हा इमिजिएटलीच मिळाला ना मला, म्हणजे असं काही डायरेक्टली त्यांनी कॉल केला आणि जस्ट वर्कड आउट, ती संधी मिळाली लगेच. पण मला सांग, यामध्ये तू आता लव्ह स्टोरीज करतोयस, फुलवंती मधली तुझी लव्ह स्टोरी एक वेगळी आहे, आउट अँड आउट वेगळी आहे, आणि एक राधा एक मीरा मधली ही आजच्या काळातली ही लव्ह स्टोरी आहे. तर जेव्हा तू सिनेमाची चॉईस करतोस, म्हणजे एखादा सिनेमा तुझ्याकडे बाबा तो चूज करण्यामागे हा आपण आता केलाय बाबा, लोकांमध्ये आपली अशी पर्टिक्युलर एक इमेज आहे किंवा, आणि आता आपण हा करतोय, असा तू नेमका विचार काय करतोस? नाही, मला ते भिडलं पाहिजे, मला रिपिटेशन नाही आवडत. मग फुलवंती जर का एखाद्या माणसाने जो काश्मीर मांजरेला ओळखत नाही त्यांनी पाहिला आणि त्यानंतर हा टीजर पाहिला एक राधा एक मीराचा, तर तो ओळखूच नाही शकणार, तो सांगू नाही शकणार की हा सेम माणूस आहे. कित्येकदा असं होईल की हा तोच आहे का, इतका फरक आहे. पिरियड ड्रामा मी थोड्या काळाकरता करणार नाहीये, कारण मला ना आता कंटाळा आलाय ते सगळे ती वस्त्र परिधान करणे, ते दागिने घालणे, म्हणजे ते प्रत्येक वेळेस दागिने काढून मी असे व्हॅनिटीमध्ये आपटायचो आणि म्हणायचो हे एवढे दागिने का घालायचे आणि एवढा वेळ कसा होता यांच्याकडे महापंडितांकडे वगैरे. ते हो, ही एवढी जड कडी का घालतात हे लोक,
एवढ्या 5-5 अंगठ्या का घालतात असं. त्यामुळे आता मला ना, मी ऐतिहासिक सिनेमा म्हणजे हा आता look काही वर्ष गश्मीरशी आहे, किती छान ना, किती सुटसुटी, एक टी शर्ट चढवलं, जीन्स चढवली, शूज घातले, निघालो बाहेर. सोपं ना. सो आणि चूज करताना इट्स टेक्स्ट इज द किंग. स्क्रिप्ट मला पटली पाहिजे. त्यात दिग्दर्शक आधी काय केलंय काय नाही मला नाही फरक पडत. त्याच्याशी भेटून बसल्यावरती असं वाटलं की येस, ह्याच्याबरोबर काम करू. मी फक्त एकदाच विचारतो बजेट काय पिक्चरचं, कारण तुम्ही जे लिहिलंय ते शूट करण्या इतपत पैसे आहेत ना आपल्याकडे, बस. आणि दिग्दर्शकाबरोबर बसून वेवलेंग्थ मॅच झाली पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, मी सेटवरती येईन तेव्हा मी आधी काय केलंय त्याचं बॅगेज घेऊन नाही येणार. तू सेटवरती येशील तर तू आधी काय केलं त्याचं बॅगेज घेऊन येऊ नकोस. बरोबर. हे आपण एकत्र करतोय. हा आत्ताचा माझा झोन आहे, असं मी काम करतो. मृण्मयी, कट्टू, तुझ्या बाबतीतही आधी बाबूजींवर आधारित सिनेमा, आणि म्हणजे तो एकदमच एक वेगळ्या पठडीतला सिनेमा, आणि आत्ताचं तू पाहतेस खूप सुंदर दिसतेस, आणि आउट अँड आउट तू बऱ्याचदा तुझ्या या आधीच्या सिनेमातही तू खूप स्वतःवर एक ऍक्ट्रेस म्हणून प्रयोग केलेस, लुकच्या बाबतीत म्हण किंवा तुझ्या भूमिकांच्या बाबतीत म्हण. कट्टू आता एक राधा एक मीरा, म्हणजे मृण्मयी पटकन एक वेगळी येते, जसं काश्मीर म्हणाला, फुलवंतीमधनं तो एक वेगळा शास्त्री बुवा म्हणून वेगळ्या पद्धतीनं आला होता, आत्ता तो या सिनेमात वेगळा येतो. तसं तुझ्या बाबतीतही आहे, आणि तू वेगाने सिनेमे करत नाहीस, तू खूप अशी हळूहळू हळूहळू समोर येतेस आणि एक एक असे धक्के देतेस. तर सांग. मला हो, हे खरं आहे की मी खूप सिनेमे, मी खूप जास्त नाही म्हणते हो म्हणण्यापेक्षा, कारण मग आणि तेव्हा मग मी हो म्हणताना लेंथ चा विचार पण नाही करत. म्हणजे मी लीड करते का मी काय करते, माझी भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली पाहिजे, आणि तो सिनेमा दर्जेदार असला पाहिजे, आणि तो म्हणजे तो दर्जा माझ्या दृष्टीने, अर्थात कारण दर्जाची व्याख्या प्रत्येकाची बदलते, तर मी नाही खूप जास्त म्हणते. आणि एकापेक्षा वेगळं काहीतरी असेल तरच मला ते करायला आवडतं. मग तो कट्यार असू दे, मग नटसम्राट असू दे, किंवा फर्जंदमध्ये पूर्णपणे वेगळं दिसणं असेल, एक राधा एक मीरा आहे, रावसाहेब आता येईल, त्याच्यामध्ये पूर्णपणे वेगळा लुक असणार आहे की जसं आधी पाहिलेलंच नाहीये, किंवा स्वरगंधर्वमध्ये सुद्धा. आणि मग तो ऍक्टर म्हणून एक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला बघण्याची तुम्हाला मजा येते, तेव्हा मग तो तुमच्या करिअरमध्ये सुद्धा ना तो फ्रेशनेस टिकून राहतो, असं मला वाटतं. नाहीतर मग ते चल हे झालं, मग पुढचं झालं, मग तर ते जे स्वतःला मजा यायला पाहिजे, तर मी आनंदासाठी काम करते. तर तो जोपर्यंत आनंद तिकडे मला मिळत नाही तोपर्यंत मी त्या वाटेला शक्यतो जात नाही. बरं, महाबळेश्वर मध्ये शूटिंग झाले असं ती म्हणाली, आणि तुझं आता सध्या मला झालंय महाबळेश्वर, तुला तर मस्त. तेव्हा नव्हते मी तिकडे, त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो तिकडे. पण हो, महाबळेश्वर मध्ये शूट झालंय, आणि आता उद्या मी परत महाबळेश्वरला चाललीये माझ्या घरी. तर पण मी थँक्यू म्हणेन या सगळ्यांना, आमच्या सगळ्या टीमला सुद्धा, रादर इंडस्ट्रीला, की आता ते वाट बघतात, ते थांबतात. म्हणजे त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला या सगळ्याला, कारण मला हे सोडायचं नाही, मी कधीच सोडू शकणार पण नाहीये. मी लहानपणापासून हेच ध्येय, ऍक्टिंग आणि डिरेक्शन आणि याच क्षेत्रामध्ये करायचं ठरवून आले होते. सो ऍक्सिडेंट नाहीये माझ्यासाठी की चुकून या क्षेत्रामध्ये पडले. त्यामुळे हे क्षेत्र सोडण्याचा प्रश्न येत नाही. पण ऑब्व्हियसली डिस्टन्स किंवा ज्या पद्धतीचं आयुष्य आम्ही आता चूज केलंय, तर ते सोपं पण नाहीये. आणि त्यासाठी जेव्हा इंडस्ट्रीचा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट असतो, मग रिडिंगसाठी थांबलं जातं, किंवा एखादी तारीख नसेल मॅनेज होत, दुसऱ्याला जर का ती पटकन सहज शक्य असेल तर कुठलेही आढेवेढे न घेता, चल मुन्ना तू येते असं तेव्हा आपण तेव्हा करू, हे केलं जातं. कारण त्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही करू शकणार. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, लकी आहे मी, बरोबर, असे मित्र आहेत. सुरभी, पहिला सिनेमा, इतके छान कलाकार, इतके मोठे दिग्दर्शक, आणि छान म्हटलं तर ग्रँजरही सिनेमाचा तेवढाच आहे. तुझा अनुभव कसा होता एकंदरीत? मी ही अपॉर्च्युनिटी घेईल पहिले तर महेश सरांना थँक्यू बोलण्यासाठी, कारण की इट टेक्स अ लॉट टू ट्रस्ट इन अ पर्सन ज्यांचं काम आधी बघितलेलंच नाहीये. या सगळ्यांचं काम बघितलेलं आहे सरांनी, आणि त्यांना माहिती आहे की हे ॲक्टिंगमध्ये अभ्यास करून आलेत, काही ना काही यांचं बॅकग्राऊंड, म्हणजे तू सिनेमे केलेलेच, ही हॅज व्हेरी गुड बॅकग्राऊंड. संदीप दादा पण ॲक्टिंग स्कूलमधनं आलेला आहे. मी ऑल टुगेदर ह्याच्यात नवीन होती. इनफॅक्ट जेव्हा मला सरांनी फोन केला तेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती डेंटिस्ट्रीमध्ये, आणि सरांनी मला विचारल्यावर मी सरांना 2दा विचारलं की सर आर यू शुअर की मी करू, कारण की डायरेक्ट महेश मांजरेकरांसोबत काम करणं इज अ बिग डील फॉर मी, ऑर आय डोंट नो फॉर एव्हरीवन.
फर्स्ट फिल्म असेल तर. सरांनी मला सांगितलं की मी तुझे लुक टेस्ट घेणार नाही आहे. आय कॅन लुक ॲट द पर्सन अँड से दॅट दिस पर्सन फिट्स इन दिस कॅरेक्टर. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू महेश सर दॅट ही गेव मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि लकीली सगळे कोस्टार्स असे मिळाले की ज्यांनी खूप छान सांभाळून घेतलं की ठीक आहे होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, करून घेशील. आणि मला जितकं इंडियामध्ये दडपण होतं की कसं करीन तेवढं मी तिकडे जाऊन चिल होते. म्हणजे माझा फर्स्ट सीन पण मला आठवतोय. हे दोघं शूट करायचे तेव्हा मी बघायची. आफ्टर अ पॉईंट मी सरांना विचारले मी फिरून येऊ का, ठीक आहे जा. तर ओव्हरऑल आय लव्ड इट. आणि मला सरांकडनं खूप शिकायला मिळालं. एक गोष्ट विच इज एम्बॉस्ड इज की ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग करायची नसते, यू जस्ट हॅव टू रिॲक्ट. बरोबर. हे मला सरांनी सांगितलं की तू त्या सिच्युएशनला रिॲक्ट कर, समोरचा जो ॲक्टर जे काही बोलतोय त्याला रिॲक्ट कर. सो इट वॉज वे मोर सिम्पलर दॅन आय थॉट की कसं होईल. आणि एक किस्सा आहे जो मी कदाचित पिक्चर नंतर सांगायला पाहिजे. कसा नाही, आपल्या ट्रेलरमध्ये आहे. मी ट्रेलरमध्ये एक झापड मारली आहे, तो आपल्या ट्रेलरमध्ये कट आरोहाला. तर ती मी आधी अशी मारत होती आणि सरांना त्याचं डेप्थ येत नव्हतं की तू इतकी चिडलीस आणि हे काय आहे, हा म्हणजे काय चालू आहे तुझं. मग सरांनी मला सांगितलं हे बघ मी समजू शकतो की तू कधी आयुष्यात प्रेमात नाही पडली, होऊ शकतं तुझ्यावर कधी कोणी जोरात आवाजात नाही बोललं, मी समजू, पण तू भुसली आहेस आणि तुला एक देता नाहीये. मग त्याच्यानंतर मी हात इथनं असा केला आणि तो मी हाडकीने दिली. आणि मला रूमच्या बाहेर चालत जायचं होतं आणि सगळे बाहेर होते. म्हणजे जशी मी बाहेर आली सगळे जोरात टाळ्या वाजवत होते आणि मी अशी निघाली सॉरी 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 सॉरी. आणि मग जेव्हा पण आरोह त्याच्यानंतर गोल्स जिमला भेटला तो मला एवढंच करायचा. सो ही या सीनसाठी जे लागलं ना, तर सर जे मला बोलले तेव्हा मी इथून डायरेक्ट इथे असं झटकून. तर असे किस्से माझ्यासोबत खूप झालेत की सरांनी ते कसं आणलंय. आडनावाची तिची आठवण नाही पण पाहिजे कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये पण. भोसले आडनावात किती दम आहे तो आता कळलं आपल्याला. येस संदीप, अल्याड पल्याड मध्ये जो तू दिसलायस आणि अर्थात तू विनोदी तुझ्या भूमिका या माणसांना खूप हसवतात हे आता प्रेक्षकांना माहिती झालंय. पण आत्ता तू म्हणतोयस तसं सुदामाच्या रोलमध्ये तू आहेस पण इच्छा मित्र आहेस असं तू म्हणालेस. पण काही आम्हाला विनोद चुटकुले वगैरे काही मिळणार की अनुभवाला संदीपचे? संदीप पाठक आहे म्हटल्यावरती प्रेक्षकांची अपेक्षा खूप अपेक्षा आहे. नाही मग ते सिनेमामध्येच आहे कारण सिच्युएशन तशा क्रिएट होतात त्या सिनेमामध्ये. त्याप्रमाणे एक माझा एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये मृण्मयी आहे, गश्मीर आहे आणि मी असा कमोड घेऊन येतो आणि तर तो सिक्वेन्स जो आहे त्याच्यामध्ये रिटेक ह्यासाठी करावा लागला की गश्मीरला कंट्रोल होईना मी जे करत होतो ते. आणि सगळ्यात महत्वाचं काय की महेश सर स्वतः थिएटर बॅकग्राऊंडचे असल्यामुळे, आम्ही थिएटर करून आलेलो असल्यामुळे ॲक्टरला थोडी सूट देणं कुठल्या सीनमध्ये, एखादं इम्प्रोवाइज काही सुचतंय नटाला तर ते त्याला करू देणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याची गंमत काही काही सीनमध्ये या पात्रातून आलेली आहे, जो ट्रेलरमध्ये सुद्धा आहे की जे काही ठिकाणी मी नाही आहे स्क्रिप्टमध्ये पण इथे हा पाहिजे मला. हे जे इम्प्रोवाइज आणि ऐन वेळेस जे महेश सरांना सुचतं ना त्याच्यामुळे ऍक्टरचा परफॉर्मन्स सुद्धा खुलतो. जर या सिनेमात माझं लोकांना काम आवडलं, लोकांनी लक्षात ठेवलं तर त्याचं क्रेडिट खूप महेश सरांना देता येईल असं मला वाटतं. आणि विनोदी भूमिका आहेच आहे तर ती प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जावा आणि तो विनोद एन्जॉय करावा. इथे काय हसवणार मी आता लोकांना, मी तसा मितभाषी आहे. सॉरी कश्मीर, चिडलास का तू? तू माझ्याशी तुझी फक्त खोटी वचनं जी होती त्यामुळे माझं हृदय रात्री पण नट म्हणून मला फार आनंद होतोय की अशा सिनेमामध्ये सुद्धा मी आहे. आणि हा साधारण माझ्या छोट्या मोठ्या भूमिका धरून 25 वर्षातला हा साधारण एक 55वा सिनेमा असेल माझा. छोटे वाक्य नसलेले रोल म्हणजे महेश सरांकडेच मी काम केलंय. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सिनेमामध्ये, मी महेश सरांच्या मागे उभा आहे, फक्त उभा आहे. हा पण मी तिथे पूर्ण वेळ, कारण मला बघायचं होतं सचिन खेडेकर सरांचा परफॉर्मन्स, सरांचं डिरेक्शन, ते एक असतं ना की हे कसं आणि ह्यांच्याकडे काम करायचं. मग छोटा रोल, मग अजून एका सिनेमामध्ये छोटा रोल केला मी, शिक्षणाच्या आईचा घो सिनेमामध्ये.
असे छोटे 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 रोल करत 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 हा रोल मला खूप सरांनी असा दिला की हा आता लेंथ वाढली. हा म्हणजे त्या ज्या सिनेमात मला डायलॉग नव्हते Yes, yes, तेव्हा yes. माझं जेव्हा पॅकअप झालं तेव्हा मी सरांना म्हणलं की सर मला डबिंगच्या तारखा आधी कळवा. बरं, यालाच ग्रोथ म्हणतात. एक आता शेवटचा प्रश्न, आपण प्रमोशनच्या निमित्ताने आता वारंवार भेटणार आहोत आणि बोलणार आहोत, पण मला असं वाटतं सिनेमा प्रेमावर आधारित आहे, म्हणजे प्रेम यातनं खूप आमच्यापर्यंत पोहोचतंय नावातूनच, एक राधा एक मीरा. तर मला तुमच्या प्रत्येकाकडनं तुमची प्रेमाची व्याख्या जाणून घ्यायला आवडेल. तिकडनं करा बाबा सुरू. इतक्या वेळा प्रेम केलं मला असं वाटतं की प्रेमाची व्याख्या आता इतकं म्हणजे प्रेमावरती इतक्या कविता आल्या आहेत की हा सिनेमा बघून तुमची प्रेमाची व्याख्या तुम्ही स्वतः लिहा आणि ती आम्हाला पाठवा, ती आम्ही आमच्या पेजेसवरून प्रमोट करू. हे आपण उलट आव्हान लोकांना करूया की तुम्ही प्रेमाच्या व्याख्या तुमच्या लिहून पाठवा, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये पाठवा आणि जी सगळ्यात चांगली व्याख्या असेल त्याला आम्ही आमच्या पेजवरती. बरं, मला एक इथे तुला विचारावं असं वाटतंय याच्यावरच, राधेचं आणि मीराचं कृष्णाप्रतीचं प्रेम आपल्याला इतिहासातनं माहितीच आहे. बरोबर. तुझ्यापर्यंत कोणाचं प्रेम अधिक पोचतं, कोणाविषयी तुला अधिक जिव्हाळा वाटतो? राधे म्हणजे अर्थात दोघींविषयी वाटणं तितकंच हे आहे, पण कधी कधी राधा कोणाला हे वाटत तिचं प्रेम भावत असेल, कोणाला मीरेचं प्रेम भावत असेल. मला असं वाटतं की एकतर राधा ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये कृष्ण तिच्या बरोबर होता, म्हणजे त्यांचं अर्धवट राहिलेलं का होईना पण राधेनी निदान कृष्णाबरोबर वेळ घालवला आहे. त्यांची एक लव्ह स्टोरी आहे, त्यांचा एकमेकांना सहवास लाभला आहे. मीरेचं तर सगळंच प्लॅटॉनिक होतं, म्हणजे मीरेला कधी कृष्ण भेटलाच नाहीये, त्यामुळे दोघींच्या प्रेमाची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कम्पेअर नाही करू शकत. पण जी एक व्यक्तीच तुम्हाला कधी भेटली नाहीये त्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करत राहायला काहीतरी वेगळं, एक काय म्हणूया वेगळंच मन लागतं किंवा वेगळ्या प्रतीची निष्ठा, कमिटमेंट लागते. आणि एक व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतोय, आपण त्याच्यावरती प्रेम करतोय, पण ते प्रेम पूर्ण होऊ शकत नाही हे माहिती असताना सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसावरती प्रेम करत राहायला सुद्धा एक म्हणजे ती एक वेगळी ताकद असते. त्यामुळे त्या दोघींचंही प्रेम, आणि म्हणूनच त्या दोघींचंही प्रेम अजरामर होतं, आणि म्हणूनच कोण राधा कोण मीरा हे आम्हाला या सिनेमात ठरवताना प्रॉब्लेम येतोय. काश्मीर म्हणजे तिला जे मी प्रश्न केले त्याच अनुषंगाने तिचं जे उत्तर होतं तसंच एक राधा एक मीरा आहे, त्यामुळे जसं मी म्हटलं तसं ती म्हणाले तिचं मत तिने सांगितले. तुला हो, माझ्याकडे तर राधा मीरा या आहेतच सेटवरच्या. माझ्याकडे माझ्या घरी माझी रुक्मिणी सुद्धा आहे. येस. सो पण आजच्या ह्याच्यात आपण जे पाहतो की प्रेमाच्या व्याख्या खूप बदलत आहेत. बऱ्याच जो तो आपल्या एकतर सोयीप्रमाणे प्रेम करतो. हो, खूप काय सिच्युएशनशिप ना, सिच्युएशनशिप. हा काय 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 बेंचिंग आणि म्हणजे सिच्युएशनशिप किंवा बेंच वरती ठेवतात ना, तुला बेंच केलं म्हणजे युअर होल्ड आहे, पण ऑप्शन ऑफ बेंचिंग ऑप्शन आहे असं. सो खूप आहे. अजून पण एक खूप इंटरेस्टिंग आहे वर्ड. चांगलं आहे, प्रत्येक आपल्या जण आपल्या हिशोबाने करतं. माझ्याकरता तर आता पर्सनली काश्मीर म्हणून विचारलंच तर आय थिंक कमिटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझं लग्न झालेलं आहे गौरी बरोबर, आय एम कमिटेड टू हर. सो इट्स सेट फॉर मी. माझं मगाशीच बोललो एका इंटरव्ह्यूमध्ये, शी इज इन माय DNA. जशी माझी आई आणि बहीण होती तसं आता गौरी हॅज बिकम पार्ट ऑफ माय DNA. तर आता एक लाईफ इमॅजिन नाही करू शकत मी तिच्याशिवाय. सो कामावर जातो आणि कामानंतर आय हॅव टू गो बॅक टू हर. आता ह्यालाच जर का प्रेम म्हणत असतील तर मग आय गेस आय लव्ह यू असा माझा डायलॉग आहे एक राधा एक मीरामध्ये. सो आय डोंट नो. सुरभी, बऱ्यापैकी या दोघांनी सांगितलं आणि आय कम्प्लिटली ॲग्री विथ व्हॉट शी सेड की दोन्हीही राधाचं प्रेम आणि मीराचं प्रेम हे खूप वेगळं होतं, पण दोघांचंही टफ होतं. आणि आत्ताचं बोलायचं झालं तर आय फील की ज्यांच्यासोबत यू कॅन बी विदाऊट फिल्टर्स, म्हणजे एक असतं ना, एक आपलं पब्लिक फेस असतो, एक आपला प्रायव्हेट फेस असतो जे अगदी कमी लोकांमध्ये असतो, आणि एक असतो विदाऊट फिल्टर जिथे तुम्हाला काही म्हणजे जसं तुम्हाला असायचंय तसं असू शकतं. ते तुम्ही अगदी एखाद्याच व्यक्तीसोबत असू शकता, आणि फॉर मी दॅट इज लव्ह, वेअर यू आर इन युअर मोस्ट कम्फर्टेबल झोन. थँक्यू. संदीप, माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत आणि माझी प्रेमाची व्याख्या अशी आहे
की काही वर्षानंतर नवरा बायको एकमेकांसारखे दिसायला लागतात, खूप एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. मला असं वाटतं ते प्रेम आहे. येस येस, थँक्यू. आणि जसं तुम्ही आता तुमच्या प्रेमाच्या व्याख्या सांगितल्या, तर आता आम्ही सगळे एक्सायटेड आहोत एक राधा आणि एक मीरासाठी, की नेमकं यात आम्हाला कशा पद्धतीचं प्रेम पाहायला मिळणार आहे, की त्यातनं आम्हाला प्रेमाची एक नवी परिभाषा कळू शकते. तर अर्थात सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेमाच्या महिन्यातच सिनेमा प्रदर्शित होतोय, त्यामुळे अर्थातच तुमचं प्रेम लोकांपर्यंत पोहोचेल, आमच्याकडनं शुभेच्छा. आमच्यापर्यंत येस येस, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आमचं प्रेम या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि तुम्ही तिकीट विकत घेऊन तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवा आणि रिव्ह्यूज द्या, चांगले रिव्ह्यूज. थँक्यू 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 थँक्यू.